नमस्कार मित्रांनो, मी विजय शेळके आपल्या सगळ्यांचे इग्नाइट अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो बघा, आता टीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये सध्या खूप घोळमेळ चालू आहे की सर आता इथून पुढे काय करावं। तर आपला आजचा व्हिडिओच आहे की येत्या म्हणजे इथून पुढच्या आजपासून पुढच्या 35 दिवसात काय असावी पुढची रणनीती। म्हणजे आता जे आपल्याकडे दिवस उरले 35 दिवस, या 35 दिवसामध्ये आपण आता कशाला प्रेफरन्स द्यायला पाहिजे आणि आपण आपले रिव्हिजन किंवा आपल्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आपण कोणत्या वेळी जायला पाहिजे। मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे। बघा, आता तुम्ही सगळ्यांनी भरपूर लोकांनी लेक्चर जॉईन केलेला, बॅचेस जॉईन केलेले आहेत, बरोबर आहे। त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की सेल्फ स्टडी पण करायचं आहे सर। मग आता डेली प्लॅन पाहिजे, वीकली प्लॅन पाहिजे, काय पाहिजे। त्यानंतर IMP टॉपिक, शॉर्ट नोट्स, रिव्हिजन आणि सगळ्यात महत्त्वाचं हेल्थ पण सांभाळायची। या सगळ्या गोष्टी आता आपल्याला येत्या 35 दिवसामध्ये करणं म्हणजे एक तारेवरची कसरत आहे। परंतु आपण जर थोडं प्रॉपर नियोजन केलं तर काहीच अवघड नाही मित्रांनो। ओके, चला मग सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण तुमचे जे लेक्चर्स आणि सेल्फ स्टडीचा विषय त्यावरती बोलूया पहिल्यांदा। सर आता मी दिवसभर 5, 6, 7 तास लेक्चर करतोय सर, मग आता परत सेल्फ स्टडी करायचा, मला तो करायचा कसा आणि कधी करावा। आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही लेक्चर बघत असता तर आपण लेक्चरमध्ये पण या पद्धतीने केलंय की लेक्चर प्लस PYQ येतील तुम्हाला, म्हणजे किंवा त्यावरती संभाव्य प्रश्न। जे पण लेक्चर तुम्ही बघताय त्या लेक्चरवरती जर संभाव्य प्रश्न तुमचे झाले तर ते लेक्चरमध्ये तुमचा तो टॉपिक क्लिअर झालेला असतो। हा एक तुमचा बेनिफिट असणार आहे। आणि जरी नाही झाला मग तुम्ही कोणता विषय कमी आणि कोणता विषय जास्त करू शकता। तर पहिल्यांदा एक सांगतो, जो विषय तुम्हाला चांगला जमतो, ज्या विषयावर तुमची चांगली कमांड आहे, जसं बघा जो विषय आपल्याला चांगला जमतो म्हणजे तो विषय मला खूप चांगल्या प्रकारे येतो किंवा मला बऱ्यापैकी येतो इतर विषयांच्या मानाने, त्या विषयाचं नॉलेज माझं चांगलं आहे। त्यानंतर किंवा हा विषय मी एखाद्या शालेय स्तरावर, आता बरेचसे लोक आपले कुठे क्लासेसला आहेत किंवा काही प्रायव्हेट ट्युशन वगैरे म्हणतो आपण किंवा इतर ठिकाणी आहेत, तर ते तो विषय घेत असतात। कोणी इंग्लिश शिकवतो, कोणी गणित शिकवतो, कोणी मराठी शिकवतो, बरोबर, कोणी विज्ञान शिकवतो, कोणी सामाजिक शास्त्र शिकवतो। प्रत्येकाचा 1-2 विषय तरी काय एक थोडा त्याचा म्हणतो ना आपण, माझा हा ही जमेची बाजू आहे, तशी जमेची बाजू असेल तुमची किंवा पूर्वीपासून त्या विषयाची तयारी चांगली असेल तर अशा विषयाला तुम्ही काय करू शकता, थोडंसं म्हणजे त्याला कमी वेळ देऊन इतर विषयांना तो वेळ काढू शकता। हा मात्र फायदा होतो। जसं माझं मराठी चांगलं आहे, बरोबर आहे, मग मराठीमध्ये मला 2 तास म्हणजे दिवसभराचा जर विचार केला 1 तासाभरात किंवा अर्धा तासात त्या गोष्टी पुरेसा आहे किंवा 1 तास पुरेसा आहे किंवा इतर लेक्चरच्या मानाने किंवा इतर विषयांच्या मानाने, समजा इतर विषयाला मी 4-4 दिवस दिले तर मराठीला 1 किंवा 2 दिवस दिले तरी माझा तो फायदा होऊ शकतो। तर अशा विषयाचा तुम्ही विचार करा की या विषयामध्ये मी वेळ दिला तर तो विषय माझा वाचू शकतो किंवा त्या विषयात मी व्यवस्थित प्रकारे तयारी करू शकतो। हा त्या विषयामध्ये म्हणजे तुमचा 1 किंवा 2 विषय, इथं विज्ञान येऊ शकतो, कोणाचा गणित येऊ शकतो, कोणाचा जो असेल तो सामाजिक शास्त्र हा विषय येऊ शकतो, तुम्ही तो विषयाचा वेळ इथे कमी करू शकता। आणि एक महत्त्वाची गोष्ट, आता सध्या तुम्ही लेक्चर बघताय, लेक्चर 2 फॉर्मॅटमध्ये, एक लाईव्ह आणि दुसरं रेकॉर्डेड। आता लाईव्ह त्यांनी बघा, म्हणजे लाईव्ह बघणाऱ्यांमध्ये बघा बरेच लोक असे आहेत ते ज्यांना कन्सेप्ट क्लिअर आहे त्यांनी लाईव्ह बघा, पण ज्यांना वाटतं मला क्लिअर, मला फक्त रिव्हिजन सारखं करायचं, त्यांनी रेकॉर्डेड लेक्चर बघा। रेकॉर्डेडमध्ये तुम्हाला तेच लेक्चर स्पीडने बघता येतं, म्हणजे काय होतं, तुमचा तो वेळ कमी कमी होत चालतो। तुम्ही स्पीडने बघितलं का 1 तासात लेक्चर 35-40 मिनिटात तुम्ही एंड करू शकता, म्हणजे तुम्ही तिथे तुमचा फायदा होणार आहे। ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जो पण आपल्याला समजा आता विषयाबद्दल बोलूया आपण, आता मी प्रॉपर विषयाबद्दलच बोलतो। समजा मराठी आहे, मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे की मराठी या पद्धतीने व्याकरण पण आहे, शब्दसंपत्ती पण, उतारा पण आहे आणि साहित्य पण आहे, बरोबर आहे। पण थोडा चांगला जर विचार केला ना, या शब्दसंपत्तीमध्ये 10-12 प्रश्न तुमचे येतात। किती? 10-12 प्रश्न तुमचे येतील किंवा एक 8-9-10 पर्यंत प्रश्न समजा तुम्हाला इथे येतात, तर हा टॉपिक आपल्याला त्याला वेगळा वेळ न देता फावल्या वेळेत सुद्धा करता येतो। आपण कधीही टाइमपासमध्ये पण, आपण झोपायच्या वेळेस पण 1-1.5 तास अगोदर आपण रिव्हिजन करू शकतो शब्दसंग्रहाची, आणि ते हमखास मार्क असतात। म्हणजे शब्दसंग्रहामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार यांच्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही, इथले तुमचे मार्क पक्के होतात। त्यानंतर उतारा, इथे सुद्धा आपलं 5 जर प्लस उतारा कविता झाली किंवा फक्त उतारा झाला तर 8 ते 5 प्रश्न, 5 ते 8 प्रश्न म्हणू शकतो आपण, तो क्लिअर होतो। आणि त्याच्यानंतर साहित्यावरती तुम्हाला 2 किंवा 1 प्रश्न येतात तुम्हाला, तोही तुम्हाला वेगळ्या वेळ देण्याची गरज नाही आहे। त्यातले साहित्य 1दा-2दा रिवाइज केलं तरी सुद्धा लक्षात राहू शकतात, म्हणजे तुमच्या इथे जवळपास एक 15-16 मार्क तुमचे इथे क्लिअर होतात।
म्हणजे तुम्हाला 10-12 मार्कासाठी व्याकरण करावं लागतं आणि व्याकरणमध्ये पण सुद्धा ज्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहेत तेच टॉपिक करा. समजा पेपर 1 ला जसं उदाहरणार्थ संधी हा टॉपिक पेपर 1 ला नाहीये, पेपर 2 ला आहे, तर पेपर 2च्या वाल्यानेच करा, पेपर 1 वाल्याने तो स्किप करून टाकू शकता तुम्ही. म्हणजे मला जो मुद्दा सांगायचा आहे की जे आयएमपी पण याला सगळ्यांना बॅक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना अगोदर मागील प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं बरं का. तो तुमचा सगळ्यांचा झाला असेल, स्वतः तुम्ही काहीतरी वेगळं काढलेलं असेलच त्यामध्ये, हे गरजेचं आहे. बघा शब्दसंग्रहावर भर द्या, महत्त्वाचे टॉपिक करा, लेखक पुस्तके आणि प्रश्नांचा सराव. संभाव्य प्रश्नांचा सराव मात्र तुमचा बॅचमध्येच होऊन जातोय. बॅचमध्ये आपण संभाव्य प्रश्नांचा सराव करतोय. त्याच्यामुळे मराठीमध्ये इतकं विशेष काही वेगळं करण्याची गरज नाही. ते सगळं तुम्ही फक्त मराठीचं लेक्चर पण केलं तरी मी पूर्ण करून घेतोय तुमच्याकडनं. त्यामुळे हा विषय तुमचा क्लिअर झालेला आहे. सेम इंग्लिशमध्ये मी सरांसोबत बोलणं केलं, सरांचं म्हणणं इंग्लिशमध्ये फोकस ओनली PYQ, काहीच वेगळं करू नका. काय करा, फक्त आणि फक्त PYQ वरती भर द्या. काय करा, PYQs, ओनली PYQs. मागचे प्रश्न व्यवस्थित करा, काहीच करण्याची गरज नाही. आणि त्यासाठी आणखीन एक सोपं काम करताय सर, तुमच्यासाठी 9 वाजता लेक्चर सुरू करणार आहे सकाळी. ओनली कशाचं बघा, विच विल बी फ्रॉम नेक्स्ट वीक, पुढच्या आठवड्यापासून हे आपलं PYQचं सेशन इंग्लिशचं सेपरेटली चालू होणार, ज्यामध्ये तुमचे आतापर्यंत सगळे PYQ क्लिअर केले जातील तुमच्या बॅचसाठी आणि इतर सगळ्यांसाठी. बॅचमध्ये लेक्चर सुरू होणार आहे, म्हणजे इथं तुमचा फायदा होईल. त्याच्यानंतर आता सामाजिक शास्त्रासारखा विषय, सामाजिक शास्त्र सर खूप मोठं वाटतं, करायचं काय, तर मित्रांनो हा विषय 60 मार्काला आहे बरं का, पेपर 2 वाल्यांसाठी 60 मार्काला आहे. आणि त्याचा 10-12 मार्काचा संदर्भ परिसर अभ्यास नावाच्या घटकात पण येतोय. पण हा विषय पूर्णतः तुमचा पाठ्यपुस्तकावर अवलंबून आहे. कशावरती, पूर्णतः पाठ्यपुस्तकं. सामाजिक शास्त्राची तयारी करता तर पूर्ण पाठ्यपुस्तकं तुम्हाला वाचावं लागणार, त्याच्या बाहेरचे प्रश्न नाही. मग पाठ्यपुस्तकाचा संदर्भ घ्यायचा असेल तर एकत्रित सगळी माहिती असणार एखादं पुस्तक बघा, नसेल तर नवनीत सारखं पुस्तक बेस्ट पुस्तक आहे, जे तुम्ही तुमच्या म्हणजे नवनीत गाईड्स म्हणतो आपण, नवनीत गाईडमध्ये तुम्ही यातले बघा सोपे 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 प्रश्न म्हणतो, जोड्या लावा, रिकामे जागा, त्याच्यानंतर एका वाक्यात उत्तरे, चुकी बरोबर आणि छोटे छोटे कन्सेप्ट. 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी पर्यंत हे पुस्तक पण तुम्ही जरा 2-3 दिवस खूप झाले एवढे प्रश्न करायला. 2 पुस्तकं 3 पुस्तकं एका दिवसात संपतात, म्हणजे 3 दिवस खूप झाले. त्या 3 दिवसात तुम्ही सगळे नवनीत असेल किंवा इतर कोणतं असेल जिथं प्रश्नांचा सराव करता येईल, सामाजिक शास्त्राचे प्रश्न सेम टू सेम पुस्तकातले येणार मित्रांनो. म्हणून इथं तुम्हाला पुस्तकांचा आधार घ्यावा लागतोय, पुस्तकं बघावं लागेल तुम्हाला. नाही तर लेक्चर आपले स्पीडने बघून पण तुम्ही करू शकता, कारण सर लेक्चरमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी देत आहेत सगळे. वेळ आहे तुमच्याकडे, तुम्हाला प्रॉपर नियोजन करावं लागेल. 35 दिवसामध्ये तुम्हाला 5-5-20 दिवस एका विषयाला म्हणता येईल, किंवा त्या 5 तास एका दिवसाच्या म्हणजे 140-150 तास उरतात तुमच्याकडे. त्याला कसं डिवाइड करायचं हे तुम्हाला ठरवावं लागेल, कारण आपल्याला वेळ किती, काहींना सकाळून मिळतो, काहीला दुपारून मिळतो, काहीला संध्याकाळी मिळतो, पण किमान 5-6 तास तुम्ही तरी मिनिमम काढणं गरजेचं आहे. जे बिझी आहे त्यांच्यासाठी, आणि जे बिझी नाही त्यांनी तर पूर्ण वेळ अभ्यास आहे, त्यामुळे त्यांना अडचण नाहीये. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा की होतंय, यस होतंय. आता विज्ञानसाठी पण बघा, मागील प्रश्न आणि त्याच्या संदर्भात असलेले पुस्तक, हे पण हा सब्जेक्ट पूर्णतः पुस्तकावर येतो, हे 2 सब्जेक्ट विज्ञान आणि सामाजिक शास्त्र हे तुमच्या शालेय पुस्तकावरती आलो, म्हणजे तुम्हाला एकदा ते शालेय पुस्तकं डोळ्याखालून घालावीच लागणार आहे. रिव्हिजन करताना तुम्हाला त्या वेळी पण जाता येणार आहे. आणि आपण आपल्या बॅचमध्ये या सगळ्या गोष्टी इतनभूत देतोय बरं का. तुम्हाला जरी वाटत नसलं तरी हे सगळं झालंय आपलं, बॅचमधल्या मुलांना माहिती आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर देतो, फक्त तुम्हाला काय करायचं, खायचं आणि पचवायचं. पण याच्यावरचे प्रश्न पण आपण घेतो, त्याच्यामुळे फायदा होणार आहे. त्यानंतर बालमानसशास्त्र. आता बालमानसशास्त्रामध्ये पण सगळंच बालमानसशास्त्राचे प्रश्न तुम्हाला येतात असं नाही. आयएमपी घटक जे मागील प्रश्नपत्रिका जर आपण चेक केल्या, त्यातलं अध्ययन, अध्यापन, त्यानंतर जे महत्त्वाचं म्हणतो आपण त्याला, त्या मानसिक प्रक्रिया बघा, मानसिक प्रक्रियासारखे घटक हे आयएमपी हे करावंच लागणार आपल्याला. पण जे घटक आपण स्किप केले, म्हणजे जे येतच नाहीये किंवा कमी प्रश्न आहे, एखादा दुसरा प्रश्न आहे, तिथं कमी जास्त तुम्ही करू शकता. पण संभाव्य प्रश्न आणि मागील प्रश्न एकदा आपल्याला बघावं लागेल. संभाव्य प्रश्न तर आपल्याला टेस्टमध्ये मिळतील, पण मागील प्रश्न मात्र खूप गरजेचे बघावंच लागणार आहे, कारण तेच सांगतात आपल्याला हा चॅप्टर वाचायचं की नाही वाचायचं. आणि आपल्या पुस्तकामध्ये ते पुस्तक किमान 3 दिवसात किंवा 2 दिवसात तुमचं संपूर्ण होतं बघा. 2 किंवा 3 दिवसामध्ये तुमचं ते पुस्तक संपतं, विथ काय, त्यात PYQ मिळून ते पुस्तक तुमचं रिव्हिजन, बेस्ट रिव्हिजन. त्याच्या व्यतिरिक्त काही करण्याची गरज नाही. आपलं जे मानसशास्त्राचं पुस्तक आहे ना, हे पुस्तक 3 दिवस खूप झाले,
3 दिवसात हे पुस्तक पूर्णतः क्लिअर होऊन जातं तुमचं. एवढा सोप्या सुटसुटीत दिलाय, वेगळं काही करण्याची गरज नाही तुम्हाला. म्हणजे हा टॉपिक तुमचा तिथे क्लिअर होऊन जातो. मानसशास्त्र पेपर 1 असो 2 असो सगळ्यांसाठी बेस्ट पद्धतीने दिलाय. तेवढं केलं तरी तुमचं पूर्ण काहीच करण्याची गरज नाही. एक रिव्हिजन एका रविवारी, पुढच्या रविवारी एक आणि पुढच्या रविवारी एक, अशा पद्धतीने रिव्हिजन केली तरी पूर्ण येते. त्यानंतर गणित. आता गणित विषय बघा, याच्याबद्दल थोडं वेगळं बोलावं लागेल मला. बऱ्याच नगांना म्हणजे जवळपास 60-70% लोकांना गणित अवघड जाते. मग सर आम्ही काय करायचं? आता गणितात तुम्हाला 30 प्रश्न येणार, बरोबर आहे, कारण आपला सगळा पेपर 30-30 मार्काचा आहे. गणितात 30 प्रश्न येणार आहे, त्यातले काही टॉपिक आपण कितीही केले तर आपल्याला जमत नाही, बरोबर. त्याबद्दल माझं साफ मत आहे की जर तुम्हाला ते टॉपिक कितीही केले जमत नसेल तर ते टॉपिक स्किप करून द्या. कारण तुम्ही अभ्यास केला तरी तुम्हाला तेवढेच मार्क पडणार. पण जे तुम्हाला जमतात, समजा जे घटक आवश्यक नाहीये किंवा जे घटक सोपे करा पण असे करा परिपूर्ण करा. सोपे घटक करा पण परिपूर्ण करा, त्याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो. जसं विषम संख्या समसंख्या असेल किंवा शेकडेवारी असेल, म्हणजे ते हे जे टॉपिक आहेत तुमचे त्यात तुम्हाला एकदा बोबडे सर याच्यावरती पण सेपरेट, म्हणजे आपल्या प्रत्येक विषयावरती सेपरेट लेक्चर पण होणार, काय करायचं आणि काय नाही करायचं ते पण होणार आहे. पण जे येतं तेवढं इतकं परिपूर्ण करा की समजा तुम्हाला 20 मार्काचं येत आहे तर 20 मार्क 20 पैकी 20 पडले पाहिजे, किंवा 15चे तर 15 पैकी 15 पडलेच पाहिजे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने ते करा. म्हणजे त्यामध्ये तुम्ही काही घटक स्किप केले तरी चालतात. पण जे येतात ते परफेक्ट करा. जे तुम्हाला माहिती आहे हे येतं म्हणजे हे येतच, त्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित करून घ्या, म्हणजे मार्क जाणार नाही. आपल्याला सगळ्या विषयात चांगले मार्क पडो असं काही नाही. आपल्याला ज्या विषयात चांगले आहेत, जसं मराठी विषय तुम्हाला स्कोर वाढवण्यासाठी मदत करू शकतो. त्यानंतर मानसशास्त्रासारखा विषय तुम्हाला स्कोर वाढवण्यासाठी मदत करू शकतो. म्हणजे जिथं तुम्ही कमी पडता किंवा काहींना इतिहास भूगोल म्हणतो आपण, सामाजिक शास्त्र हा विषय सुद्धा तुमच्यासाठी गरजेचा आहे, तिथेही सुद्धा तुम्ही तुमचा स्कोर वाढवू शकता. जे आपले बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे आपले काय म्हणतो आपण त्याला पक्के दुवे आहेत किंवा आपला पॉझिटिव्ह हे आहेत, म्हणजे हे मला येतं ते इतकं परफेक्ट करा त्यात गेलेच नाही पाहिजे मार्क तुम्हाला. आपल्याला जे येतं ना ते एकदम परफेक्ट करून ठेवायचं की त्यातला मार्क जायचं नाही. आणि रिव्हिजनच्या टायमिंगला सुद्धा याच गोष्टी लक्षात ठेवा. पक्क जे म्हणजे ज्याच्यात मला येतं म्हणजे येतं, माझा हातखंड आहे ते एकदम परफेक्टली करून घ्या. आणि चुकूनही कॉन्फिडन्स लूज करून घेऊ नका. याला एवढे आले त्याला तेवढे आले. तुम्हाला फक्त आणि फक्त किती 90 मार्क मिळवायचे आहे मित्रांनो. म्हणजे ते पण किती 150 पैकी. फार मोठी लढाई नाहीये, फार मोठी लढाई नाही. तुम्ही ॲव्हरेज सुद्धा अभ्यास केला तरी सुद्धा क्लिअर होतं. पण तुम्ही बर्डन मात्र घेऊ नका. मग आता रिव्हिजन कशी करावी तर सगळ्यात बेस्ट सांगतो. मागील लेक्चरचे फास्ट बघण्याची रिव्हिजन होऊ शकते तुमची, ज्याने सगळे झाले त्याचे. नसल शॉर्ट नोट्स काढल्या तुम्ही लेक्चर बघताना, ते एक रिव्हिजनसाठी बी होऊ शकतं तुम्हाला. शॉर्ट नोट्स जर रिव्हिजन काढलेल्या असेल तुम्ही तर त्या एकदम पटपट रिव्हिजनसाठी होतात. रिव्हिजनमध्ये तुम्ही स्वतःचं काय मटेरियल तयार केलं ते मग गरजेचं आहे बरं का. त्यात तुम्हाला तुमच्या वेळी किंवा मागील लेक्चर बघा, मी तुम्हाला फास्टमध्ये पटपट एक लेक्चर 30-40 मिनिटात संपवू शकतो. त्यामुळे दिवसभरामध्ये तुम्ही 10-12 लेक्चर संपवू शकता तरी सुद्धा होते. किंवा शॉर्ट नोट्सच्या माध्यमातून रिव्हिजन करू शकता किंवा IMP घटकाचा सराव करू शकता. एवढेच घटक आहे मराठीत. आता आपण प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी देतोय, आपण मागे पण दिली होती ना, आता पुन्हा आपण उर्वरित 35 दिवसात कसं करायचं त्याची पण स्ट्रॅटेजी देणार आहे. म्हणजे तुम्ही त्या 35 दिवसात तो घटक कसा करायचा तो प्रत्येक शिक्षक सांगेल त्याचा विषय. IMP घटकाचा पण सराव करू शकतो आपण. म्हणजे हे तुम्हाला त्या तुमच्या अभ्यासक्रमाच्या एकदम वरवरच्या गोष्टी एकदम क्लिअर करून घेतील आणि तुम्हाला जे गरजेचं आहे तेच तुम्हाला याच्या माध्यमातून करता येतील. 90 मार्क मिळवणं फार अवघड नाही आहे. ओके. मग आता हे सगळं चालू असताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपली हेल्थ, ती पण शारीरिक आणि मानसिक. आपली हेल्थ पण सांभाळणं गरजेचं असतं. सर आम्हाला लय टेन्शन आलंय आणि आता आमचा अभ्यास होत नाही, आमच्या डोक्यात सगळं सोडून द्या. सगळ्यात बेस्ट वे, पहिल्यांदा स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. आणि दुसरी गोष्ट, सध्याच्या काळामध्ये मग परीक्षेच्या काळामध्ये कोणालाही बिनकामाचं डोकं लावू नका, कोणाशी वाद करू नका, कोणाशी वाद घालू पण नका. आणि कोणी तुमच्याकडे येत असेल तर तरी स्किप करा. फोकस ओनली आपली स्टडी. मी सांगतोय तुम्हाला की आपला अभ्यास, आपलं फक्त एकच लक्ष, सध्या मला पुस्तक दिसत आहे. कोणी काही म्हणत असेल, कोणी तुम्हाला कसंही खेटत असेल, कसंही छेडत असेल, इथे स्वतःला शांती अशा पद्धतीने बिहेव करा. जर तुम्ही या वेळी चालत असाल तर तुमचं कायच, कारण परीक्षेच्या काळामध्ये आपण खूप ताणात असतो आणि चुकून दुसऱ्यांसोबत थोडीशी तक्रार झाली की आपण त्याच्यासोबत वाल घालणार आणि तो दिवस, त्याच्या पुढचे 2 दिवस आपले वाया जाणार. त्यामुळे स्वतःवरती कंट्रोल ठेवा. या काळामध्ये शारीरिक आणि मानसिक, शारीरिक पण उपाशी राहू नका, जास्त वेळ त्रास करून घेऊ नका, स्वतःच्या पोटाला त्रास होईल आणि मग नंतर आपली हेल्थ खराब होईल असं काहीच करू नका.
जेवण व्यवस्थित करा, टाईमवर करा, व्यवस्थित झोप घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा, तरच तुमची शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुमचं व्यवस्थित राहील. अन्यथा फिजिकली किंवा मेंटली डिस्टर्ब झाला तर तुम्ही कितीही अभ्यास केला तर तो परीक्षेत येत नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवा. आणि याच प्रकारच्या आणखीन परीक्षेसाठी पण काही IMP परीक्षेच्या शेवटच्या एक आठवडा अगोदर तुम्हाला त्या गोष्टी मी सांगेल की या गोष्टी तुम्हाला आता इथून पुढे त्या आठवडाभरात करायच्या आहे, ज्या तुमच्या कामाच्या आहे. आता तुम्ही कुठे आहात, या ज्या सगळ्या मॅपमध्ये तुम्ही कुठे आहात ते ठरवा आणि तुमच्या रिव्हिजनला किंवा तुमच्या अभ्यासाला आता उर्वरित 35 दिवसात कसा आपल्याला आकार देता येईल याचा विचार करा. या व्यतिरिक्त जे नवीन असेल, जुने असेल यांच्यासाठी बघा रेकॉर्डेड बॅचेस अवेलेबल अजून पण आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सुद्धा आहे, रेकॉर्डेड पण आहे. या दिवसात सुद्धा अजून 35 दिवसामध्ये तुम्ही रेकॉर्डेड बॅचला रिव्हिजन पद्धतीने जर घेतलं तर त्याही बॅच तुम्हाला चांगला स्कोर देऊ शकतात. जे चांगली तयारी करतात त्यांनी पण, जे नवीन असेल त्यांच्यासाठी पण या बॅचेस अवेलेबल आहे. जसं वाटतं तुम्हाला त्या पद्धतीने बॅचेस घेऊ शकता. ज्यांना वाटतं PYQ घ्यायचे, पुस्तकं घ्यायचे, ओनली PYQची बॅच अवेलेबल आहे, पुस्तकं अवेलेबल आहे, पुस्तकाच्या माध्यमातून करू शकता. बघा पेपर 1 आणि पेपर 2 हे जे संपूर्ण आहेत ही पुस्तके तुमचं वाचणं होऊ शकतं. याच्यामध्ये सराव प्रश्न सुद्धा दिलेले, याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तयारी करू शकता. मानसशास्त्राचं पुस्तक आहे, 3-4 दिवसात एक पुस्तक, ते पुस्तक संपतं तुमचं, विथ PYQ संपतं. एवढं छान पुस्तक आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीच करण्याची गरज नाही. हे पुस्तक आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध आहे. किंवा ज्यांना मागील प्रश्न पाहिजे ते प्रश्न आणि सोल्युशन असणारं पुस्तक सुद्धा उपलब्ध आहे. आणि ज्यांना बॅच पाहिजे PYQची ती बॅच सुद्धा आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध आहे. मित्रांनो तुम्ही ठरवा तुम्हाला कोणत्या वेळी जायचं. मी तुमच्यासाठी हे 4-5 मार्ग समोर ठेवलेले आहे. आता तुम्ही स्वतःचं ऑब्झर्वेशन करा आणि आपल्याला कोणत्या वेळी जायचं आहे हे तुमचं तुम्ही ठरवा. आता प्रत्येक विषयानुसार सुद्धा आपला 35 दिवसाचा प्लॅन येणार आहे. त्यामध्ये प्रत्येक विषयामध्ये काही करायचं आणि काही नाही करायचं हे प्रत्येक घटक प्रत्येक शिक्षक सांगणार आहे तुम्हाला. ओके. या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर आपला नंबर खाली स्क्रोल होतो बघा 8888996116. त्या नंबरवरती कॉल करा, मेसेज करा, डिटेल्स माहिती मिळवा. इग्नाइट अकॅडमी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारची मदत अकॅडमी मार्फत केली जाणार आहे. आमची सगळी टीम तुमच्या सोबत आहे. ओके. चांगला विश्वास ठेवा स्वतःवरती आणि अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू. भेटूया.